नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीपुत्र रामदास या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. हे बघू शकताय पाठीमागा जे काय सौर पंप लावलेला आहे ते 3 HP आहे आणि याला 1 वर्ष झाला अर्ज करून. मग त्या 1 वर्षाच्या प्रोसेसमध्ये अर्ज, त्यामध्ये मंजुरीनंतर पैसे भरणं, मग परत ते त्याचं सगळ्या गोष्टी काही जे काही साहित्य ते 1 वर्ष त्यामध्ये टाईम पिरियड लागतो. तर याच्यासाठी आपल्याला अर्ज कुठं केला पाहिजे, की शेतकऱ्याच्या नावावरती सातबाऱ्यावरती जमीन किती असली पाहिजे, किती जमीन असल्यावरती किती HPचं भेटतं, ती पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसला जाईल. तर पहिली गोष्ट, शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर जी काही जमीन आहे ती 1 हेक्टर जर जमीन असेल तर त्या शेतकऱ्याला 3 HPचं येतं, आणि 2 हेक्टर जमीन असेल तर 5 HPचं त्यामध्ये सौर पंप येतं, आणि 2 हेक्टरच्या वरती ज्याच्या सातबाऱ्यावरती जमीन आहे त्याला 7 HPचं त्यामध्ये तिथं सौर पंप येतं. याच्यासाठी आपल्याला अर्ज कुठं करावा लागेल, तर ते आपल्याला महाDBT मधून सौर पंपासाठी अर्ज केला जातो. त्यामध्ये अगोदर अर्ज केला पाहिजे. अर्ज करायला आपल्याला सातबारा लागतो त्यामध्ये, आणि पासबुक लागतं. आणि सातबाऱ्यावरती महत्त्वाची गोष्ट, त्यामध्ये आपल्या सातबाऱ्यावरती एकतर विहीर तरी असली पाहिजे नोंदणी केलेली, नाहीतरी आपलं बोरवेल तरी असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जे काही सौर पंप दिलं जाणार आहे गव्हर्नमेंटकडून, त्यासाठी त्या गव्हर्नमेंटला त्यासाठी प्रूफ लागतं की विहीर तरी असायला हवी त्यामध्ये, नाहीतरी एकतर बोर, दोन्हीपैकी एक तुम्हाला त्यावरती ते जे काही हे आहे आपलं सातबारा, त्यावरती त्याला हे करावं लागेल, सातबाऱ्यावरती विहीर करून घ्यावी लागेल. नंतर तुम्ही अर्ज करू शकता. जर तुमच्या सातबाऱ्यावर विहीर नसतं, बोर नसेल, तर तुम्हाला ते सौर पंप येणार नाही, ते रिजेक्ट होणार आहे. त्यामुळे ही माहिती असणं खूप गरजेचं आहे की तुमच्या सातबाऱ्यावरती विहीर असायला हवी, आणि प्रत्येकाने त्या सौर पंपचा फायदा करून घ्या, जेणेकरून आपल्या अडचणीच्या काळामध्ये जे काही लाईटचा प्रॉब्लेम येत आहे, भरपूर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जे विहीर झालेली आहे, लाईटचा खूप प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे हे जे काही सरकारने काढलेलं आहे ते अतिशय आपल्या शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आहे. सौर पंप आल्यामुळे काय होतं, संध्याकाळी जे काही पाणी देण्यासाठी लाईट संध्याकाळी येते, ती अडचण आपली दूर झालेली आहे. आणि त्या सौर पंपचा फायदा करून घ्या. त्यामध्ये 3 HPला खर्च येतो 22,000 ते 23,000 रुपये, आणि 5 HPच्या सौर पंपासाठी येतो 35,000 रुपये खर्च. त्यासाठी तुम्ही 3 HP जरी घेतलो तरी ते मुबलक आहे. 3 HPला 8 ते 10 तुट्ट्या चालतात आपल्या स्प्रिंकलरच्या. त्यासाठी तुम्ही हे अशा प्रकारे अर्ज करा, आणि तुमच्या शेतकऱ्यांनी प्रत्येकाने याचा फायदा घ्या. त्यामध्ये तुम्हाला त्याचं प्रेशर पण दाखवणार आहे याच्यामध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हे इथं बघा 29 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, त्यामध्ये प्रेशर बघा. अशा प्रकारे आभाळ आले की थोडंसं कमी होतं, पण व्यवस्थित टेम्परेचर असलं की ते चालतं.